महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय। श्री स्वामी समर्थ श्रोते हो, गाणगापूरचे पुजारी दर्शनास आले। श्रोते हो, आज आपण बखर, जे की स्वामी समर्थ महाराजांवरती त्यांचं चरित्र, त्यांच्या कथा या बखरमध्ये वर्णिलेल्या आहेत आणि याचे लेखक आहेत गोपाळबुवा केळकर यांनीही प्रसिद्धीस आणलेली बखर आहेत। तर चला आपण त्यातीलच काही भाग आज आपण बघणार आहोत। तर आज आपण पहिला भाग बघणार आहोत, गाणगापूरचे पुजारी दर्शनास आले। श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच साक्षात दत्त अवतार वर्णिले आहेत। ते श्री दत्त, श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती असे आहेत। पुढील अवतार श्री स्वामींचा आहे। श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्यास प्रसिद्धीस आले नाहीत। गाणगापूर आपले मुख्य स्थान, त्याचे नजीक वास करून प्रसिद्ध व्हावे या हेतूने श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटास प्रसिद्धीस आले। श्री स्वामींचे सर्व भक्त त्यांना दत्ताचा अवतार मानून भक्ती करतात व पुढील चरित्रावरून सर्व वाचकांची तशीच खात्री होणार आहे। गाणगापूर हे श्री नृसिंह सरस्वतींचे स्थान आहेत। तेथे अनेक दत्त उपासक सेवा करून इच्छित प्राप्त करून घेतात। श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटास प्रकट झाल्यापासून अनेक सेवेकऱ्यांस अक्कलकोटात जाऊन सेवा करण्याविषयी गाणगापुरात दृष्टांत झालेले आहेत। महाराज आनंदात असताना आपण कोण म्हणून त्यांना प्रश्न केल्यास स्वामी महाराज नेहमी सांगायचे, दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड म्हणून असे उद्गार निघत असायचे। शिवाय मूळ मूळ याप्रमाणे महाराज हमेशा उच्चार करीत असत। एके दिवशी गाणगापूरचे पुजारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आले। दर्शन झाल्यावर पुजाऱ्यास समर्थांनी तुमच्या देवाचे नाव काय म्हणून विचारले। त्यांना प्रश्न केला। पुजाऱ्यांनी सांगितले, महाराज आमच्या देवास श्री नृसिंह सरस्वती म्हणतात। ते ऐकून स्वामी महाराज म्हणाले, माझे नाव नृसिंह भान आहे बरे। कित्येक प्रसंगी मीच राम झालो, मीच कृष्ण झालो म्हणून उद्गार महाराजांचे निघत। यावरून श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी होते हे निसंशय आहे। राजश्री चिंतोपंत आप्पाटोळ यांची व महाराजांची सोलापूर येथे गाठ पडली होती आणि त्यानंतर महाराज अक्कलकोटास आले। त्याबद्दल सागरी हकीकत पुढे देण्यात येईलच। चिंतोपंत हे महाराजांचे पूर्ण भक्त होते। महाराज हे दत्त अवतार असून त्यांचे सहवासात लाभ होणार हे त्यास 5-7 वर्षे अगोदरच कळलेले होते। ती गोष्ट अशी आहे, श्री क्षेत्र पंढरपुरास गोपाळबुवा नावाचे महासिद्ध जगतवंद्य पुरुष होऊन गेले। सन 1846 ते 47 साली राजश्री चिंतोपंत आप्पाटोळ सोलापुरास मामलेदार असता त्यांच्या हाताखालील नगदी कारकून साताऱ्यास रजेवर गेले होते। परत येताना ते पंढरपुरास मुक्कामास आले। आपण कोण, कुठे असता म्हणून बुवांनी त्यांना प्रश्न केला। कारकून म्हणाले, आम्ही सोलापुरास मामलेदार कचेरीत कारकून आहोत। हो, तुमचे मामलेदारास पत्र द्यावयाचे आहे असे बुवा म्हणाले व त्यास दौलत लेखणी कागद आणण्यास सांगितले। कागद दौत लेखणी आणल्यावर बुवांनी पत्र लिहिण्यास सांगितले। त्यातील मुख्य मुद्द्याची ही गोष्ट होती की काही दिवसांनी तुला महान योगी सत्पुरुष दत्तात्रेयांची गाठ पडून दर्शन व सहवास होईल। पुढे 7 ते 8 वर्षांनी चिंतोपंतांची व श्री स्वामी समर्थ महाराजांची गाठ पडून चिंतोपंत श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त झाले। श्री स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत याबद्दल त्यांची पूर्ण खात्री पटली होती। गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वतींना त्यांनी नवस केलेला होता आणि तेथे अनेक भक्तजन नवस करायचेही। भरपूर भक्तजन तिथं नवस करायचे आणि तो नवस फेडण्यासाठी ते कुठे यायचे, अक्कलकोटास यायचे। कारण त्यांना साक्षात नृसिंह सरस्वती स्वप्नात येऊन सांगायचे की तुम्ही अक्कलकोटात जा आणि तुमचा नवस तिथं फेडा। अशा प्रकारे आपण आजची गाणगापूरचे पुजारी दर्शनास आले, आज त्यांची आपण ही कथा ऐकलेली आहे। श्री स्वामी समर्थ आजची केलेली सेवा इथंच मी स्वामीचरणी अर्पण करते आणि आजचा भाग इथंच संपवते। श्री स्वामी समर्थ।